नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, तुरंग या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? नाही असं विचारलेलं आहे. तुरंग. विद्यार्थी मित्रांनो, तुरंग म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. तुरंग म्हणजे काय? घोडा. तुरंग म्हणजे घोडा. म्हणजे घोडा या शब्दाला खालीलपैकी कोणते शब्द समानार्थी नाही? तर पहा, पहिला पर्याय आहे वाजी. वाजी म्हणजे घोडा, बरोबर आहे. दुसरा पर्याय आहे हय. हय. हय म्हणजे घोडा, बरोबर आहे. तिसरा पर्याय ऑलरेडी घोडाच आहे, समानार्थी आहे. म्हणजे तुरंग, वाजी, हय, घोडा हे सर्व समानार्थी शब्द आहेत. आपल्याला काय विचारलं? कोणता शब्द समानार्थी नाही? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अश्वस्थ. अश्वस्थ. लक्षात ठेवा. मग अश्वस्थ म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. अश्वस्थ म्हणजे काय? पिंपळ. हे पहा, या ठिकाणी तुम्हाला झाड दिसत आहे. हे झाड कसलं आहे? पिंपळाचं झाड आहे. कोणतं झाड आहे? पिंपळाचं. यालाच काय म्हणतात? अश्वस्थ. जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला, अश्वस्थ या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? तर लक्षात ठेवायचं आहे पिंपळ म्हणजे काय? अश्वस्थ. पुढचा प्रश्न पहा. सुधा या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? सुधा या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, रुची, व्यासंग, कानन, अमृत. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अमृत. सुधा म्हणजे काय? अमृत. ओके. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे रुची. रुची म्हणजे काय? आवड. रुची म्हणजे काय? आवड. दुसरा पर्याय आहे व्यासंग. व्यासंग म्हणजे काय? तर व्यासंग म्हणजे अभ्यास. व्यासंग म्हणजे अभ्यास. तिसरा पर्याय आहे कानन. कानन म्हणजे काय? कानन म्हणजे अरण्य. कानन म्हणजे अरण्य. रान. रान. लक्षात ठेवा. रुची म्हणजे आवड, व्यासंग म्हणजे अभ्यास, कानन म्हणजे काय? अरण्य, रान. ओके. आणि सुधा म्हणजे काय? आपलं उत्तर आहे अमृत. ओके. पुढील प्रश्न पहा. दक्षिण महाराष्ट्राची काशी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? दक्षिण महाराष्ट्राची काशी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वाई. वाई या ठिकाणाला दक्षिण महाराष्ट्राची काशी म्हणून ओळखले जाते. पुढे पहा. भारतीय अणुऊर्जेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतीय अणुऊर्जेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर होमी भाभा. डॉक्टर होमी भाभा यांना भारतीय अणुऊर्जेचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा. प्रसिद्ध सांभर सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर लगेच कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. प्रसिद्ध सांभर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान राज्यामध्ये सांभर सरोवर आहे. पुढे पहा. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोणत्या शहरात आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुंबई. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. याचंच पूर्वीचं नाव काय होतं? प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. आपल्याला प्रश्न काय विचारला? व्यवस्थित वाचायचा आहे. जर असं विचारलं, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोणत्या शहरात आहे? मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कुठे आहे? मुंबई. ओके. पुढचा प्रश्न पहा. रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य कोणते? रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य कोणते? तर ऑक्सिजनचे वहन. कोणतं कार्य आहे? ऑक्सिजनचे वहन. पुढचा प्रश्न पहा. भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? कोणती आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुंबई. भारताची आर्थिक राजधानी मुंबई. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. पुढचा प्रश्न पहा. अली, मधुप, मिलिंद म्हणजे काय? हा प्रश्न मुंबई शहर पोलीस 2022 मध्ये विचारला गेला आहे. अली म्हणजे काय? मधुप म्हणजे काय? आणि मिलिंद म्हणजे काय? या ठिकाणी पहिला पर्याय आहे डोंगर. विद्यार्थी मित्रांनो, डोंगर म्हणजे काय? तर डोंगर म्हणजे काय? गिरी.
डोंगर म्हणजे काय? गिरी. डोंगर म्हणजे काय? पर्वत. डोंगर म्हणजे पर्वत. डोंगर म्हणजे काय? अचल. हे झाले डोंगर या शब्दाला समानार्थी शब्द. म्हणजे या ठिकाणी पहिला पर्याय आपलं उत्तर नसणार. दुसरा पर्याय आहे भ्रमर. विद्यार्थी मित्रांनो, भ्रमर म्हणजे काय? तर भ्रमर म्हणजे काय? मिलिंद. भ्रमर म्हणजे काय? मधुप. भ्रमर म्हणजे काय? अली. भ्रमर म्हणजे काय? भुंगा. लक्षात ठेवा, भुंगा या शब्दाला हे सर्व शब्द समानार्थी आहे. भुंगा म्हणजे काय? मिलिंद, मधुप, अली आणि भ्रमर. या ठिकाणी योग्य उत्तर आहे भ्रमर. लक्षात ठेवा, अली, मधुप, मिलिंद, भ्रमर समानार्थी शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, मकरंद याचा अर्थ काय होतो? मकरंद म्हणजे काय? मध. लक्षात ठेवा, मकरंद म्हणजे काय? मध. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय होतं? भ्रमर. ओके. हा प्रश्न 2022 मध्ये मुंबई शहर पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिली शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका कोण? प्रश्न सोपा आहे, उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले. भारतातील पहिली शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले. पुढचा प्रश्न पहा. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? सोपा प्रश्न आहे, उत्तर यायलाच पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर गोविंदराव. काय नाव होतं? गोविंदराव. पुढे पहा. जागरूक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? जागरूक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर वालचंद कोठारी. वालचंद कोठारी हे जागरूक या वृत्तपत्राचे संपादक होते. पुढे पहा. संदेश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? संदेश हे साप्ताहिक होतं, याचे संपादक कोण होते? तर अच्युतराव कोल्हटकर. लक्षात ठेवा, संदेश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? अच्युतराव कोल्हटकर. पुढचा प्रश्न पहा. शाहू राजा फक्त मराठा नव्हता, केवळ ब्राह्मणेतरही नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होता, महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता, असा शब्दगौरव शाहू महाराजांबद्दल कोणी केला होता? तर या ठिकाणी पर्याय पहा. भाई माधवराव बागल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वी रा शिंदे, यशवंतराव मोहिले. या ठिकाणी योग्य उत्तर आहे महर्षी वी रा शिंदे. वी रा शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. काय म्हटले होते? शाहू महाराज, शाहू राजा फक्त मराठा नव्हता, केवळ ब्राह्मणेतरही नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होता, महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता, असा शब्दगौरव शाहू महाराजांबद्दल महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला होता. पुढील प्रश्न पहा. 1 मे 1960 या दिवशी खालीलपैकी कोणत्या राज्याची स्थापना झाली? 1 मे 1960. पर्याय पहा. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपलं महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 या दिवशी झाली. पुढे पहा. गांधी आयर्विन करारानुसार कितव्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते? कितव्या गोलमेज परिषदेला गांधी हजर होते? तर दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते. पुढील प्रश्न पहा. घोडा या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा. वारू, अश्व, तुरग यापैकी सर्व. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, घोडा म्हणजेच काय? वारू. घोडा म्हणजेच काय? अश्व. घोडा म्हणजेच काय? तुरग. लक्षात ठेवा, वारू, अश्व, तुरग, घोडा हे सर्व समानार्थी शब्द आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, अश्व म्हणजे काय? घोडा. अश्व म्हणजे घोडा. अश्वस्थ, अश्वस्थ म्हणजे काय? पिंपळ. लक्षात ठेवा, आपल्याला अश्व आणि अश्वस्थ यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं. अश्व म्हणजे घोडा, अश्वस्थ म्हणजे काय? पिंपळ. पुढचा प्रश्न पहा. पियुष या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? पियुष. पर्याय पहा. जननी, व्याधी, अश्रू, अमृत. या ठिकाणी योग्य उत्तर आहे अमृत. पियुष म्हणजे काय? अमृत. ओके. या ठिकाणी पहिला पर्याय आहे जननी. जननी म्हणजे काय?
जननी म्हणजे आई, माता. जननी म्हणजे आई, माता, माय. दुसरा पर्याय आहे व्याधी. व्याधी म्हणजे काय? आजार. व्याधी म्हणजे आजार. तिसरा पर्याय आहे अश्रू. अश्रू म्हणजेच काय? अश्रू म्हणजेच काय? आसू, आसू, अश्रू. हे झाले समानार्थी शब्द. लक्षात ठेवा. जननी म्हणजे काय? व्याधी म्हणजे काय? अश्रू म्हणजे काय? याला जे काही समानार्थी शब्द आहे ते आपल्याला माहिती पाहिजे, कारण यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. तर ती स्थापना कधी केली? तर 24 सप्टेंबर 1873. विद्यार्थी मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा, तोंडी पाठ करून ठेवा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. असा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. कधी केली? 24 सप्टेंबर 1873. 24 सप्टेंबर 1873 अशी तारीख तोंडी पाठ करून ठेवायची आहे. पुढचा प्रश्न पहा. विजयी मराठा या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे श्रीपतराव शिंदे. विजयी मराठा हे वृत्तपत्र होतं. याचे संपादक श्रीपतराव शिंदे हे होते. पुढचा प्रश्न पहा. शाहू महाराज म्हणजे महाराष्ट्राचे गौतम बुद्ध. शाहू महाराज म्हणजे महाराष्ट्राचे गौतम बुद्ध असा शब्दगौरव शाहू महाराजांबद्दल कोणी केला होता? पर्याय पहा. भाई माधवराव बागल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव मोहिले, महर्षी वी. रा. शिंदे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यशवंतराव मोहिले. यशवंतराव मोहिले यांनी शाहू महाराजांबद्दल काय म्हटलं होतं? की महाराष्ट्राचे गौतम बुद्ध. काय लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, ते काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.